शेगावमध्ये जो काही टक्कल पडण्याचा प्रकार झालेला आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये, तर शेगावच्या 7 पेशंटचे आपल्याकडे नमुने आलेले आहेत आणि अ, 1 आठवडा जवळपास रिपोर्ट येण्यासाठी लागतो. तर बायोप्सीचा रिपोर्ट आपल्याला 1 आठवड्यानंतर कळेल. त्यानंतरच नक्की ते काय कशामुळे झालं ते आपल्याला सांगता येईल. रुग्णाची तपासणी कुठे चालू आहे? म्हणजे त्यांची आणि त्यानंतर प्रामुख्याने काय कारण होऊ शकतात यामध्ये सर्व? नाही, आपली तपासणी जी आहे लॅब टेस्टिंग ही मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये सुरू आहे आणि प्रामुख्याने कारणं म्हणजे हेच सांगता येईल, की जे दूषित पाणी आहे बुलढाणा जिल्ह्यातील म्हणजे पाणीला ॲक्चुअली पाण्याचा वापर झाल्यामुळेच अ, अ, टक्कल पडते असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पाण्याची तपासणी करणं आवश्यक आहे आणि जर ते पाणी दूषित असेल, तर त्याचा वापर कमी करणं गरजेचं आहे किंवा बंद करणं गरजेचं आहे. लोणारच्या सगळे संबंध येऊ शकतो का सर? असू शकतो, पण जिओलॉजिकल जे फरक पडतोय सध्या जिओग्राफिकल. कारण लोणार तलाव जो आहे, हा पण सडनली तयार झाला होता आणि असं कळते की त्याची डेप्थ म्हणजे खोलीसुद्धा आता वाढते. तर असं असू शकते एखाद्या वेळेस अंदाज आहे, की त्यातूनच पाणी लिकेज होऊन आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये मिसळू शकतं. एखादं अंडरग्राउंड म्हणजे कुठून तरी लिकेज किंवा एखादा काय म्हणतो त्याला फवारा तिथे पाण्यामध्ये जाऊ शकतो आणि पाणी दूषित त्यामुळे सुद्धा होऊ शकतं. पण हे जास्ती चांगल्या पद्धतीने जे जिओग्राफिकल शास्त्रज्ञ आहेत ते एक्सप्लेन करू शकतात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.